मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने शिवभक्तांचे आख्यान। तर जे कोणी शिवभक्त असेल त्यांनी नक्की ऐकावे। जो कोणी खूप भाग्यवान आहे तर त्यालाच हे आख्यान ऐकायला मिळेल। तर शिवमहापुराणातील हे आख्यान अत्यंत पवित्र आणि ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचं पदरी पुण्य आहे, तो खूप भाग्यवान आहे, त्यालाच हे संपूर्ण ऐकायला मिळेल। ऐकल्याने सर्व पापांचे तर नाशच होईल, पण आपल्या मुलाबाळांची, आपल्या घरांची प्रगती होईल। जर पितृदोष असेल घरात तर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळेल। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवभक्तांचे आख्यान, नरक वर्णन, अन्नदानाचे महत्त्व, संपूर्ण माहिती। तर कोणी चॅनलला नवीन असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। सनतकुमार म्हणाले, महात्मा उपमन्यूचे बोलणे ऐकून श्रीकृष्णाच्या मनात शिवजीबद्दल भक्ती उत्पन्न झाली। ते म्हणाले, हे मुने, शिवप्रभूंची आराधना करून कोणी कोणी आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतल्या आहेत, याविषयी काही सांगा। उपमन्यू म्हणाले, श्रीकृष्णजी, ज्या भक्तांनी महादेवाची उपासना करून आपल्या इष्ट इच्छा पूर्ण करून घेतल्या आहेत त्यांची माहिती सांगतो। पूर्वी दैत्यराज हिरण्यकश्यपूने चंद्रशेखर महेश्वराची आराधना करून 10 लाख वर्षात देवांचे सर्व ऐश्वर्य प्राप्त करून घेतले। त्यांचा पुत्र नंदन यानेही शिवपूजन करून त्यांच्या वरदानाने स्वतःला बलसंपन्न केले। तो इतका बलाढ्य आहे की देवांशी झालेल्या महायुद्धात विष्णूचे दर्शन चक्र आणि इंद्राचे व्रजही त्याच्यासमोर निष्प्रभ ठरले। त्याने सर्व देवांना पराभूत करून इंद्राला 10,000 वर्ष पदच्युत केले। तो त्रैलोक्यात प्रभावी ठरला। शिवजींनी त्याला निजकृपेने 10,000 पुत्र आणि कुशद्वीपाचे राज्य दिले। शेकडो वर्षापूर्वी ब्रह्माजींनी शतमक नामक दैत्याला उत्पन्न केले होते। त्याने महान तप करून शिवजींना प्रसन्न करून घेतले। त्याच्या कृपेने त्याला 100 पुत्रांचा लाभ झाला। याज्ञवल्क्य मुनींनीही महादेवाची आराधना करून उत्तम ज्ञान मिळवले, ते वेदज्ञ झाले। शेकडो वर्षापूर्वी ब्रह्माजींनी शतमक नामक दैत्याला उत्पन्न केले होते। त्याने महान तप करून शिवजींना प्रसन्न करून घेतले। त्याच्या कृपेने त्याला 100 पुत्रांचा लाभ झाला। याज्ञवल्क्य मुनींनी महादेवाची आराधना करून उत्तम ज्ञान मिळवले, ते वेदज्ञ झाले। व्यासांनीही शिवजीचे पूजन करून त्रिकाल ज्ञान आणि उदंड कीर्ती मिळवली। त्याच्याकडून वेदांची महिता, संहिता, पुराणांची निर्मिती असे अनेक महान कार्य इंद्राने तिरस्कार केल्यामुळे वाल्किल्य ऋषींनी शिव आराधना केली। त्यामुळे त्यांना परमदुर्जयांनी सोमरसाचे हरण करणाऱ्या गरुडाचे साह्य मिळाले। पूर्वी शिवजीच्या रोषामुळे सर्व पाणी नाहीसे झाले होते। त्यांना संतुष्ट करण्यासाठी देवांनी सामकपला करावी एक यज्ञ केला, तेव्हा पाण्याचा पुन्हा प्रादुर्भाव झाला। अत्री पत्नी अनुसयेने 300 वर्ष निराहार राहून आणि मुसळावर शयन करून तप केले। तिला शिवकृपेने दत्तात्रय, चंद्र आणि दुर्वासा हे 3 पुत्र झाले। तिच्यासाठी चित्रकूट पर्वतावर गंगा उत्पन्न झाली। विकर्णाने महादेवांना प्रसन्न करून मोठी सिद्धी मिळवली। दृढ भक्तिमान चित्रसेन राजाचे सर्व शत्रू निष्प्रभ झाले। शिवजींनी त्याला भयमुक्त केले। गोपिका पुत्र श्रीकराने राजाने केलेली शिवपूजा पाहिली, मग त्यानेही शिवपूजन केले। शिवप्रसादाने त्याला मोठा लाभ झाला। सिमितिनीने लहानपणापासूनच सोमवारचे व्रत करत असे। पुढे तिचा चित्रगंधाशी विवाह झाला। तो यमुना नदीत बुडाला, पण मेला नाही, तो पाताळात गेला। तेथे तक्षकाशी मैत्री झाली। तक्षकाने त्याला बलसंपन्न केले। अमाप संपत्ती घेऊन तो घरी परतला। शिवजींच्या अनुग्रहामुळे सिमितिनीला उत्तम बल संपन्न आणि सौभाग्य प्राप्त झाले। एके दिवशी ती सोमवार करत होती, त्यावेळी 2 विप्रकुमार ब्राह्मण दंत तिच्या रूपाने तिच्या घरी आले। तिने त्याचे पूजन केले आणि सन्मान करून त्यांना निरोप दिला। तिच्याशी कपट केल्यामुळे ती ब्राह्मण कुमारापैकी ज्याने स्त्रीरूप धारण केले होते त्याला कायमचे स्त्रीतत्व प्राप्त झाले। चंचुला नावाची एक दुष्ट आणि व्यभिचरणी स्त्री होती। तिने गोकुर्णी क्षेत्री एका ब्राह्मणाकडून धर्मकथा ऐकली। त्या कथेत व्यभिचारी स्त्रीला मरणोत्तर काय यातना सोसाव्या लागतात हे ऐकून भयभीत झाली। त्या पुराणिकालाच गुरु मानून त्याच्या उपदेशानुसार शिवभक्ती करू लागले। त्यामुळे तुला शिवलोकी गती मिळाली। बिंदुक हा चंचुलेचा पती, तोही पापी आणि व्यभिचारी होता। मेल्यानंतर नरक यातना भोगून तो पिशाच झाला। चंचुलेने त्याच्या उद्धारासाठी पार्वतीला विनंती केली। देवीच्या सांगण्यावरून एका तुंबराला घेऊन ती विंध्य पर्वतात गेली। तेथे बिंदुकाला शिवपुराण ऐकवले, त्यामुळे पापमुक्त होऊन तोही शिवलोकी गेला। पिंगला नावाच्या वेश्याला आणि मदर नामक नीच ब्राह्मणाला शिवपूजनामुळे श्रेष्ठ गती प्राप्त झाली। महानंदा प्रसिद्ध वेश्या होती। ती शिवसेवेत नित्य तत्पर असायचे। तिने दृढ भक्तीने शिवजींना प्रसन्न करून स्वतः सहित आपल्या आपत्ताचा व सेवकाचा उद्धार केला। कैकई आणि सादरा नामक 2 ब्राह्मण कन्यांना
शिवव्रत केल्याने मोठे सुख मिळाले. विमर्शन नावाचा राजा दुष्ट, पापी आणि स्त्री लंपट होता. शिवभक्तीमुळे त्याला परमगती मिळाली. एक शबर आणि त्याची पत्नी नित्य चिताभस्म अर्पण करून शिवपूजन करीत असे. त्या पुण्याई प्रभावाने दोघांना उत्तम गती मिळाली. सोमनी नावाचा एका चांडाळ स्त्री करून शिवरात्रीच्या दिवशी गोकुळणी क्षत्री उपोषण, जागरण, शिवार्चन गोष्टी न कळत घडल्या. त्यामुळे सर्व पापाचे निवारण होऊन तिला शिवलोकी गती मिळाली. जीवहिंसा करणाऱ्या महाकाल नावाच्या व्याधालाही शिवपूजनाची परमगती मिळाली. मुनिश्रेष्ठ दुर्वासाने शिवजीच्या अनुग्रहानेच विश्वामध्ये मुक्तिदायक शिवभक्तीचा प्रचार केला. विश्वामित्रांनी लोककल्याणकरता शिवप्रभूंची आराधना करून प्रतिसृष्टीचे सामर्थ्य प्राप्त करून घेतले. क्षत्रिय असून तो प्रहर्षी झाले. ब्रह्माजीही शिवभक्ती करून लोकपितामह आणि विश्वनिर्माता बनले. शिवजीच्या कृपेने मार्कंडेय मुनी चिरंजीव झाले. इंद्राने त्रैलोक्याचे राज्य उपभोगले. बलीचा पुत्र जितेंद्रिय झाला. बाणासूर ब्रह्मांडाचा नायक झाला. विष्णू, शक्ती, तदिची, परशुराम, कनाद, भार्गव, गौतम हे महाज्ञानी आणि पराक्रमी झाले. महान शैव अशी त्याची कीर्ती झाली. शाक्य ऋषींनी 900 वर्ष मनोयज्ञाने शिव आराधना केली. त्यामुळे भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी शाकल्यांना दर्शन दिले व म्हणाले, हे वत्स, तू ग्रंथकर्ता होशील, सूत्रकर्ता, सूत्रमय ग्रंथाची निर्मिती करणारा होशील. तुझी त्रिभुवनात कीर्ती होईल. तुझा कुळात श्रेष्ठ ऋषी उत्पन्न होईल. या वरदानाने शाक्य ऋषी तिन्ही लोकात विख्यात आणि पूजनीय झाले. कृतयुगामध्ये सावर्णी नावाच्या ऋषीने याच ठिकाणी 6000 वर्ष तपश्चर्या केली होती. शिवजींनी त्याला उत्तम वर प्रदान केला होता. हे शुद्ध चित्त तपस्व्या, तुझ्या तपाने मी संतुष्ट झालो. तू ग्रंथकर्ता होशील. लोकांमध्ये विख्यात आणि अजरामर होशील. श्रीकृष्णाजी पूर्वपुण्याईनेच महादेवाच्या आराधनेचे सौभाग्य प्राप्त होते. भगवान शंकर अतिशय कृपावंत आहेत. ते आपल्या उपासकाच्या सर्व शुभ कामना अवश्य पूर्ण करतात. फार काय सांगू, त्याच्या गुणाचे एका मुखाने वर्णन करू लागलं तर 100 वर्ष पुरणार नाहीत. तर असे हे संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगांचे तीर्थफळाची प्राप्ती होईल. जो कोणी हे अध्याय ऐकेल त्याला 12 ज्योतिर्लिंगांच्या पुण्यफळाची स्नान केल्याची प्राप्ती होईल. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जो कोणी करेल, या त्याच्या मुखाचे दर्शन करेल, त्रिपुंडी भस्म कपाळाला लावेल, या गळ्यामध्ये रुद्राक्ष घालेल, तर त्याला 12 ज्योतिर्लिंगामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. श्रीकृष्णांना शिवप्रभूचे वरदान. उपमन्यू ऋषीच्या मुखातून शिव महात्म्य ऐकून श्रीकृष्णांना मोठे नवल वाटले. त्यांनी उपमन्याची प्रशंसा केली. त्याविषयी धन्योद्गार काढले. ते पुढे म्हणाले, हे तपोनिधी, तुमच्या आश्रमाजवळ आदिदेव महादेव निवास करत आहेत. हे केवढे भाग्य आहे. ते महेश्वर मलाही दर्शन देवोत आणि माझ्यावर कृपा करोत. उपमन्यू म्हणाले, हे पुरुषोत्तमा, चिंता करू नका. तुम्ही सर्व देवांना पूजनीय आहात, प्रशंसनीय आहात, संपन्न आणि श्रद्धावान आहात. मी तुम्हाला एक शिवमंत्र सांगतो. तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. जो कोणी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो त्याला सर्व इष्टकामना पूर्ण होतात, सर्व सिद्धी प्राप्त होतात, भुक्तिमुक्ती त्यांना प्राप्त होते, वैकुंठ लोकाची, शिवलोकाची प्राप्ती होते. आणि जो कोणी ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप करतो आणि त्याचा चेहरा आपण बघून घेतला तरी समोरच्याचे पापे जळून भस्म होतात. जो ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो त्याच्यावर साक्षात शिव कल्याणकारी आणि जिथे जातील तिथे यश, कीर्ती, मान सन्मान वाढवतात. एवढा ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज आहेत. म्हणून तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हा श्रेष्ठ मंत्र उपासकाच्या सर्व इष्टकामना पूर्ण करणारा, त्यांना भुक्तिमुक्ती देणारा. या मंत्राच्या जपप्रभावाने 16व्या महिन्यातच तुम्हाला शिव पार्वतीचे दर्शन होईल. त्याच्या कृपेने तुम्हाला तुमच्यासारखा सामर्थ्यवान पुत्र होईल, असे सनतकुमार म्हणाले. हे तापस, अशा प्रकारे उपमन्यू ऋषी श्रीकृष्णांना महादेवाच्या कथा सांगत असताना 8 दिवस केव्हा निघून गेले हे त्यांना काही कळले नाही. 9व्या दिवशी त्या मुनींनी त्यांना अथर्व वेद शीर्ष शिवमंत्राची विधिवत दीक्षा दिली. त्यानंतर श्रीकृष्णांनी तपारंभ केला. ते जटाधारी होऊन एक हात वर करून पादागुष्ठावर उभे राहून एकाग्र चित्ताने मंत्र जप करू लागले. 16व्या महिन्यात महादेवांनी पार्वतीसह प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले. त्यावेळी गणपती, कार्तिकेय आणि अनेक शिवगणही तेथे आले होते. अशा प्रकारे शिव महाप्रभूंना आपल्या परिवारासह आलेले पाहून श्रीकृष्णांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नतमस्तक होऊन आणि दोन्ही हात जोडून महादेवांना नमस्कार केला. अनेक स्तोत्रांनी व सहस्रनामांनी त्यांची स्तुती केली. त्या समयी आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. देवांसह गंधर्व, विद्याधर आणि श्रेष्ठ सर्प उत्तम स्तोत्रांनी शिव महात्म्य वर्णन करू लागले. त्यामुळे भक्तवत्सल्य भगवान रुद्र अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी पार्वतीच्या मुखाकडे पाहून मंदस्मित केले आणि श्रीकृष्णांना उद्देशून म्हणाले, माधव, तुम्ही माझे भक्त आहात. तुमच्या तपोनिष्ठाने मी संतुष्ट झाला आहोत. तरी अपेक्षित वरदान मागून घ्या.
हे ऐकून श्रीकृष्णांना अतिशय समाधान वाटले. त्यांना शिवजींनी नमस्कार केला व म्हणाले, विश्वनाथ, माझ्याकडून शिवधर्माचे नित्य उत्तम आचरण व्हावे, मला सर्वत्र यश मिळवावे, तुमचे सामिप्य मिळवावे, माझी तुमच्यावर दृढ भक्ती असावी, मला 10 पुत्र व्हावे, माझ्याकडून सामर्थ्याने उन्मत्त झालेले सर्व शत्रूंचा नाश व्हावा, शत्रूंकडून माझा केव्हाही अपमान होऊ नये, या आणि सर्व योगांमध्ये मी प्रिय व्हावे असे मला वाटते. माझ्या तपश्चर्येने तुम्ही संतुष्ट असाल तर हे 8 वर मला द्या. श्रीकृष्णाचे मनोगत जाणून रुद्रदेवाने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. ते पुढे म्हणाले, माधव, तुमचा साम नावाचा पुत्र महाबलवान, महापराक्रमी आणि सूर्य समान तेजस्वी होईल. सर्वतक नामक सूर्याला मुनींना तो पुण्यशील होशील असा शाप दिलेला आहे. तो सूर्यच त्याच्या रूपाने तुमचा पुत्र होईल. त्या वरदानाने श्रीकृष्णाने अतिशय आनंद झाला. त्याने शिवजीची पुन्हा स्तुती केली. त्यामुळे पार्वती प्रसन्न झाली. ती म्हणाली, वासुदेव, तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या. श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी, माझ्या तपाने संतुष्ट होऊन तू मला वरदान देऊन इच्छित असशील तर माझे तुझ्याकडे एवढेच मागणे आहे की माझ्याकडून कधीही ब्राह्मणांचा द्वेष होऊ नये, माझ्या हातून नेहमी त्याचे पूजन व्हावे, माझे माता पिता माझ्यावर नेहमी संतुष्ट राहावेत, मी जेथे जेथे जाईन तेथील सर्व लोक मला अनुकूल व्हावेत, माझी योग्य कुळात उत्पत्ती व्हावी, मी इंद्रादी देवांना, गृहस्थांना, संन्याशांना आणि अतिथींना शेकडो यज्ञांनी संतुष्ट करावे, तुझ्या प्रसादाने मला हजारो भार्या मिळावे, मी त्यांचा प्राणप्रिय व्हावे आणि त्यांच्या ठायी माझी निरंतर प्रीती असावी, माझ्या कुटुंबावर माझे प्रेम असावे. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून पार्वतीला मोठे आश्चर्य वाटले. तिने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. अशा प्रकारे श्रीकृष्णावर कृपा करून आणि त्यांना अपेक्षित असलेले वरदान देऊन शिव पार्वती आपल्या पुत्रासह आणि गणांसह अंतर्धान पावली. श्रीकृष्णाची तपश्चर्या सफल झाली होती. स्वतःला कृतज्ञ मानून ते उपमन्यूच्या आश्रमात गेले. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा ते मुनीश्वर म्हणाले, जनार्दन, संपूर्ण विश्वामध्ये शिवजीपेक्षा महादानी, महाज्ञानी, महातपी, महापराक्रमिणी, महाक्रोधी असे कोणीही नाही. त्याची तुमच्यावर कृपा झाली ऐकून मला फार आनंद झाला आहे. तुम्ही शिवजीचे ऐश्वर्य आणि कीर्ती नेहमी श्रवण करा. त्याच्या भक्तीने तुमचे कल्याण होईल. पूर्वी ब्रह्मलोकात ब्रह्मयोगी दंडीने भगवान शंकराची सहस्र नामाने स्तुती केली होती. त्या स्तुतीचे सांख्याकडून नेहमी पठन केले जाते. सर्व कामना पूर्ण करणारे स्तोत्र मानवांना दुर्लभ आहे. तुम्ही त्यांचे नित्य स्मरण करा. त्या योगे तुम्ही शिवभक्तांमध्ये मुख्य व्हाल, शिवस्वरूप व्हाल. आता तुम्ही सुखाने घरी जा. त्याच्या आज्ञानुसार श्रीकृष्ण द्वारकेस गेले. शिवजींची आराधना करून ते अजय आणि कृत्य झाले. सनतकुमार म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, असे आहे की शिवजीचे महात्मे. दशरथ पुत्र रामचंद्रांनाही पर्वतावर कठीण तपस्या करून शिवजीची कृपा संपादन केले. त्याच्याकडून ज्ञान आणि धनुष्यबाण मिळवले. समुद्रावर सेतू बांधून ते लंकेत गेले. उन्मत्त रावणाचा आणि राक्षस कुळाचा संहार करून जानकीची सुटका केली. मग ते अयोध्येत परतले. कृतार्थाने सर्व विजयी होऊन त्यांनी प्रदीर्घ काळ राजऐश्वर्याचा उपभोग घेतला. आपल्या पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी परशुरामांनी सर्वव्यापी शिवजींची आराधना केली. त्याच्याकडून तीक्ष्ण परशु मिळवला. त्या परशुने संपूर्ण पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली. ते अमर आहेत. महेंद्र पर्वतावर राहून ते आजही शिवजींची अर्चना करत आहे. हे सिद्ध चारणा महात आहे. प्रलयानंतर ते ऋषींच्या स्थानी जातील. अस्तिताचा भाऊ देवल याला इंद्राने शाप दिला होता. तेव्हा त्याने मूळ ज्ञानावर विश्वास ठेवून शिवलिंगाची पूजा करत खडतर तप केले. त्यामुळे आधी अधर्माचरण केलेले असले तरी त्याला विमल धर्मज्ञान प्राप्त झाले. गुत्समद हा चाशुष मनुचा पुत्र. वशिष्ठांच्या शापाने तो हरिण होऊन दंडकारण्यात विहार करू लागला. ओंकार सहित शिवजीचे स्मरण करू लागला. तेव्हा भक्त सल शिवजींनी शापमुक्त करून त्याला अजर अमर बनवले. त्याला गणपतीची अनुयायी केले. गर्गमुनींच्या आराधनेने प्रसन्न होऊन शिव महाप्रभूंनी त्यांना असीम संपत्ती, पशुधन, त्रिकाल ज्ञान आणि अतुलनीय सहस्र पुत्र दिले. स्वच्छेने कोठेही संचार करता येईल असा वर दिला. त्यांना सरस्वतीत पारंगत केले आणि भूलोकी अत्यंत दुर्लभ असा मोक्षही दिला. पराशरांवर प्रसन्न होऊन त्यांना जरा मृत्यूरहित आणि योग्यांचा इंद्र शोभेल असा वेदव्यास नामक पुत्र दिला. मांडव ऋषींना जीवदान देऊन त्यांना 10 लाख वर्ष आपल्या त्रिशूळाच्या अग्रभागावर ठेवले. पूर्वी एका गृहस्थश्रमी निर्धन ब्राह्मणाने आपल्या गालव नावाच्या पुत्राला गुरुगृही सोडले आणि पर्णकुटीत परतला. त्याच्या घरी नेहमी भिक्षुक येत असत म्हणून तो लपून बसला. तो आपल्या पत्नीला म्हणाला, कोणी अतिथी आला तर मी घरात नाही म्हणून सांग, कारण त्याचा आदर सत्कार करायला हवा. आपल्याकडे काहीच नाही. काही वेळाने तहान भुकेने व्याकुळ झालेले एक अतिथी त्याच्या घरी आला. त्याने ब्राह्मणीला विचारले, तुझा पती कोठे गेला? ती म्हणाली, यावेळी माझे पती येथे दिसत नाही. ते कोठे गेले आहेत मला माहीत नाही. पण दिव्य दृष्टी असलेल्या भिक्षुक ऋषींनी ती खोटी बोलत आहे ओळखले. त्याला राग आला. तुझा पती घरातच लपून बसला आहे, तेथेच मरण पावेल असे बोलून तो निघून गेला. थोड्या वेळाने गुरुदेव विश्वामित्रांची आज्ञा घेऊन गालव घरी परतला आणि आपल्या मृत पित्याला आणि शोक करणाऱ्या मातेला पाहिले. तिने त्याला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्याने शिव
शिवजीची आराधना केली आणि आपल्या पित्याला जिवंत करावे अशी प्रार्थना केली. तर काय आश्चर्य, त्याचा बालसुलभ भक्तिभाव पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्याच्या मृत पितेला पुन्हा जिवंत केले. हे मुनेश्वर, अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजींचे चरित्र थोडक्यात वर्णन करून सांगितले. जो कोणी हे शिवजीचे चरित्र ऐकेल त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होईल, मुलाबाळांचे आयुष्य वाढेल, धनधान्यामध्ये संपत्ती मिळेल, वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल, शिवलोकाला कैलास पर्वताला एक फेरी मारण्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल, काशी क्षेत्रामध्ये स्नान केल्याची प्राप्ती होईल, कपिला गायी ब्राह्मणाला दान केल्याची फळाची प्राप्ती होईल. एवढे शिवचरित्र हे महान असे होते, इतके अगाध आहे, सहस्रमुखाच्या शेषाला सुद्धा वर्णन सांगता येत नाही. इतरांची काय कथा. तर हे वर्णन जे मला माहिती होतं मी ते तुम्हाला थोडक्यात सांगितलं. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हे शिवचरित्र आवडल्यास आत्ताच लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव नक्की लिहा. तर आता आपण शिवमायेचा प्रभाव ऐकूया. ऋषी म्हणाले, सुजी, तुम्ही व्यासजीचे शिष्य आहात, महाबुद्धिमान, सर्वज्ञ, शिवतत्वात प्रवीण आहात. तुम्हाला आम्हाला शिवप्रभूंची परमभक्तिदायिनी अद्भुत कथा ऐकवली, त्यामुळे आमच्या मनात शिवजीविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. भगवान शंकर लोककल्याणार्थ अनंत लीला करणारे आहेत, म्हणून त्यांचा महिमा विस्ताराने कथन करा. त्यांनी आपल्या मायेने कोणाकोणाचे ज्ञान हरण करून त्यांना मोहित केले ते सांगा. तेव्हा सूत म्हणाले, व्यासजी, तुम्ही खरोखर चतुर आहात. तुम्ही फार उत्तम माहिती विचारली आहे. मी तुम्हाला शिवजीच्या कथा आणि तदनुषंगाने त्याचे महात्म्य विशद करणार आहे. ते श्रवण केल्याने तुमची शिवभक्ती अधिकच दृढ आणि वृद्धिगत होईल. भगवान शंकर हे सर्वांचे स्वामी, सर्वांचे देव, सर्वांचे अंतर्यामी, वास करणारे आणि सर्वांना पाहणारे आहे. त्याचा महिमा संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. ब्रह्मा, विष्णू आणि ईश्वर ही त्याचीच कारणपरत्वे प्रकट झालेली 3 स्वरूपे आहेत. प्रत्येक प्राण्याचा आत्मा ही त्याचीच परमामूर्ती आहे. 8 देव योनी, 1 मनुष्य योनी आणि 5 तीर्थक योनी त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या आहेत. भूत, वर्तमान, भविष्य व कालविभास हे संपूर्ण विश्व शिवजीमधून प्रकट झाले. त्यातच वृद्धी पावते, त्याच्यातच विलीन होते. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, चंद्र, देव, दैत्य, सर्प, गंधर्व, मनुष्य, स्थूल, सूक्ष्म आदी सर्व जीवांचे भगवान शंकर हेच माता, पिता, आप्त, मित्र, बंधू, आचार्य, रक्षक, नेता व गुरु आहेत. हेच सर्व श्रेष्ठ आहात. परावाणीच्या पलीकडेच आहेत. ते स्वतःला जाणतात. अन्य कोणीही त्याच्याविषयी जाणू शकत नाही. ते मन आणि वाणी यांच्या विषयाच्या पलीकडेच आहेत. हे मुने, त्याची परमदिव्य माया विश्वाला व्यापून आहे. त्यात घडणारी प्रत्येक घटना शिवमायेचेच रूप आहे. देव, दैत्य, मनुष्यासहित सर्व जग तिच्या अधीन आहे. तिने मोहित केले नाही असे कोणीही नाही. शिवमायेच्या प्रभावानेच विष्णूंनी काममोहित होऊन अनेक वेळा परस्त्रियांशी संग केला. इंद्राचे आणि अहिल्यावर आसक्त झाले. त्याने कपटवेश धारण करून तिला भ्रष्ट केले. म्हणून संतप्त झालेल्या गौतमांनी त्याला शाप दिला. श्रेष्ठ अग्नीही शिवमायेने मोहित होऊन कामाधीन झाला होता, पण शिवजींनीच त्याचा उद्धार केला. घोडीला पाहून सूर्य कामवत झाला. त्याने घोड्याचे रूप घेतले. शिवमायेने मोहित होऊन चंद्राने गुरुपत्नीचा अपहार केला. पुढे शंकराने त्याचा उद्धार केला. शिवमायेमुळे घोर तपस्या करणारे मित्र वरुण नामक 2 ऋषी उर्वशीला पाहून कामुक झाले. मित्राने आपले वीर्य कुंभात सोडले, त्यापासून अगस्त्य उत्पन्न झाले. वरुणाने आपले वीर्य पाण्यात सोडले, त्यापासून वसिष्ठ उत्पन्न झाले. शिवमायेमुळेच ब्रह्माजींच्या मनात आपल्या कन्येशी सहवास करण्याची दुर्दम इच्छा उत्पन्न झाली. महायोगी 54 ऋषी आपल्या कन्येवर आसक्त झाले. शिवमायेने मुक्त झालेल्या कश्यपांनी कामधीन होऊन आज्ञाने धन्वा राजाच्या कन्येला मागणी घातली होती. शिवमायेमुळे गरुडालाही शांडिल्य कन्येला घेऊन जाण्याची इच्छा झाली, पण तिने त्याचे पंखच जाळून टाकले. विभांडक मुनीही स्त्रीला पाहून कामवश झाले. त्याला हरणीच्या ठिकाणी ऋषशृंग झाला. शिवमायेमुळे श्वारदितीला पाहून गौतम कामव्याकुळ झाले. त्याने तिच्याशी सहवास करून आपले वीर्य एका द्रोणात ठेवले. त्यापासून शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ झाले. त्या श्रेष्ठ द्रोणाचार्याचा जन्म झाला. शिवमायेने मोहित होऊन विश्वामित्रांनी वनामध्ये मनकसेमवेत विहार केला. वसिष्ठांशी वैर पत्करले. पुढे शिवजीच्या कृपाप्रसादाने वैशिष्ट्यांनी त्यांना ब्रह्मवर्षी म्हणून मान्यता दिली. शिवमायेने मोहित झाल्यामुळे बृहस्पतीचे मन भ्रातृपत्नीवर गेले. त्यांनी तिच्याशी अंगसंग केला. त्यातून भरद्वाजांचा जन्म झाला. व्यासजी असा आहे की शिवमायेचा प्रभाव कोणीही तिचे उल्लंघन करू शकत नाही. महापातकांचे वर्णन. व्यास सनत कुमारांना म्हणाले, भगवान, या जगात पापकर्म करणाऱ्या मानवांना नरकात जावे लागते. ते भयंकर यातना भोगाव्या लागतात. तर कोणकोणत्या दुष्कर्मामुळे मनुष्य नरकात जातो याविषयी काही सविस्तर माहिती सांगा. तेव्हा सनत कुमार म्हणाले, व्यासजी, जे पापपरायण लोक नरकाचे अधिकारी होतात त्याचे थोडक्यात परिचय देतो. ही माहिती लक्षपूर्वक ऐका. परस्त्रीची इच्छा, परधन लोबाडण्याची इच्छा, दुसऱ्याचे अहित चिंतने, वाईट कर्माचा विचार करणे ही 4 प्रकारची मानसिक पापकर्मे आहेत.
जो परस्त्रीची इच्छा धरतो, जो परधनाची इच्छा धरतो, जो दुसऱ्याचे अहित चाहतो, दुसऱ्याशी ईर्ष्या, काम, क्रोध जलतो, या दुसऱ्यांच्या जे काही प्रगती होत असेल त्याच्याबद्दल जळत असेल, तर वाईट कर्माचा विचार करत असेल, तशा 4 लोकांना पापकर्मे भोगावे लागतात. विसंगत बोलणे, खोटे बोलणे, अप्रिय बोलणे, चुगली करणे. जो चुगली चाळी करतो त्यालासुद्धा महापातक लागतात, त्यालासुद्धा नरक यातना भोगाव्या लागतात. म्हणून चुगली चाळी कधीही करू नये. ही 4 वाचिक पापकर्मे आहेत. भक्षण करणे, हिंसा, खोटे कार्य करणे, दुसऱ्याचे धन किंवा वस्तू चोरणे 4 शारीरिक पापकर्म होत. अशा प्रकारे मनुष्याकडून काया, वाचू, मन 12 दुष्कर्म घडतात. तर हे पाप महापातकाचे वर्णन आहेत. म्हणून खोटे बोलू नये, कोणाची निंदा नसेल ती करू नये, कोणाबद्दल वाईट विचार बोलू नये, कोणाबद्दल काहीही परस्त्रीची इच्छा धरू नये, कोणाचं धन लुबाडू नये. जर असे कोणी करतं तर त्याला पाप लागते आणि नरकाचे द्वार त्याला बघावे लागतात. म्हणून या वाईट गोष्टींची सवय सोडावी. मनुष्याला भवसागरातून तारून नेणाऱ्या महादेवाची निंदा जो करतो त्यालासुद्धा महापातक लागते. शिवज्ञानाचा उपदेश करणाऱ्या तपस्वी गुरूंची जो कोणी निंदा करतो, जो शिवकथा तुम्हाला सांगत आहे त्याची निंदा केली तरी पण त्याला नरकाचे द्वार बघावे लागतात. गुरूंची निंदा करणे, जो तुम्हाला कथा ऐकवतोय, पुराणिक तुम्हाला कथा सांगतोय, गुरु तुमचा आहे, गुरूंची निंदा करत आहे, तरी त्याला महापातक लागते आणि पापाचा भागीदारी बनतो. पितरांची निंदा करणे, जे पितर गेलेले आहेत, आपले जे मेलेले, जे आपल्या घरातील वडील मोठे जे मेलेले आहेत आणि त्यांची आपण चुगली नासलती करतो, निंदा करतो, तरी पण पितृदोषाचे ते भागीदारी बनतात. पितरांची निंदा करणे म्हणजे महापातक लागणे. ब्राह्मणांच्या द्रव्याचा किंवा संपत्तीचा नाश करणे, जो ब्राह्मण आहे त्यालासुद्धा, ब्राह्मणाला भले काही बोलणे या त्याच्या संपत्तीचा नाश करणे म्हणजे पाप लागणे. शिवज्ञानाचा उपास करणे, शिवज्ञानाचे पुस्तक हरण करणे 6 महादुष्कर्म म्हटली गेली आहेत. ही पापे करणाऱ्या भयंकर नरक यातना त्यांना भोगाव्या लागतात. जो मनुष्य शिवलिंगाची पूजा पाहून आनंदित होत नाही, पूजन केलेल्या पार्थिव लिंगाला पाहून नमस्कार करत नाही, शिवस्तुती कधी करत नाही, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप कधी करत नाही, शिवकथा कधी त्याने ऐकल्या नाही, त्यालासुद्धा पापाचा भागीदारी बनागावं लागतं. जो कोणी शिवस्तुती ऐकत नाही, शिवपुराण कधी कथन त्याने केले नाही, शिवलिंगाला पाहून कधी आनंदित होत नाही, पार्थिव शिवलिंगाला नमस्कार करत नाही, असा व्यक्ती पापाचा भागीदारी बनतो आणि महापातकाचे त्याला पाप लागते. आपल्या इच्छानुसार वाटेल तसा वागतो किंवा हिंडतो, शिवमंदिरात किंवा गुरु समीप गेल्यावर भ्रष्ट आचरण करतो, आपलीच टिमकी बजवतो, मी म्हणजे काय असे करणाऱ्याला पातक लागते. पर्वकाळी स्नान, जप, दानादी सत्कर्म, शिवपूजन करत नाही, आपली सर्व कामे तत्परतेने करतो पण गुरुची पूजा कधी करत नाही. शिवधर्मात आस्था ठेवणाऱ्या शिवभक्तांचा द्वेष करतो, कधी त्रिपुंडी भस्म कपाळावर धारण करत नाही, कधी रुद्राक्ष गळ्यात धारण करत नाही, कधी मुखामध्ये ओम नमः शिवाय या नामाचा उच्चार करत नाही, तो सुद्धा महापातक बनतो आणि त्याला नरकाचे द्वार बघावे लागतात. अशी जप आणि शिवधर्मात आस्था ठेवणाऱ्या शिवभक्तांचा सुद्धा द्वेष करणाऱ्याला महापातक लागते. अन्यायाने जो दान देतो, कोणी भल्याचे सांगत असेल आणि कुत्सित बोलतो, हेटाळी करतो, जो कोणी दान देत असेल त्याचा पाय खेचतो, त्याला पण महापातक लागते. आणि मग त्यानंतर जो कोणी काळ, वेळ, आपल्या बोलण्याचा होणारा परिणाम, स्थान यांचा विचार न करता काही बोलतो, त्यालासुद्धा पातक लागते. शिवजीच्या ज्ञानकथेत आक्षेप घेऊन रसभंग करतो, सत्याने वागत नाही, सत्य बोलत नाही, गुरुची भावभक्तीने सेवा शुश्रूषा करत नाही, त्याची आज्ञा पाळत नाही, त्याच्या वचनाचा आदर करत नाही, काही सांगितल्यावर दुरुतुरू करतो, गुरु कार्यास नकार देऊन त्यांची उपेक्षा करतो, गुरुपूजन केल्याशिवाय त्याच्याकडून शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो, गुरुला, रुग्णाला, दुखिताला, असमर्थाला, परदेशात अडचणीत सापडलेल्या कसल्याही मदत न करता निघून जातो, आपल्या स्त्रीचा, पुत्राचा, मित्राचा तिरस्कार व अपमान करतो, गुरुपत्नीकडे कृपादृष्टीने पाहतो, तो महापातकी असतो. ब्रह्महत्या करणारा, दारू पिणारा, चोरी करणारा, गुरुपत्नीशी गमन करणारा आणि या दुष्कर्मात दुसऱ्याला साथ देणारा, हे सर्व महापातकी होत. ते भयंकर नरकात खितपत पडतात. जो ब्राह्मणावर रागवतो, त्याचा द्वेष करतो, दोष दाखवून त्याच्या 4 चौघांमध्ये
पाणउतारा करतो, ब्राह्मणाला बोलून दान देतो, ते परत घेतो, विद्याबलाने उन्मत्त होऊन श्रेष्ठ ब्राह्मणाला निस्तेज करतो, ज्याचा काही दोष नाही त्याच्यावर दोषारोपण करतो, जो दोषारोपण करतो की माझा दोष नाही आणि तुझा दोष आहे. एका घरात 2 देराण्या जेठाण्या राहतात आणि तो सारखे सारखे लहानी मोठीला दोष देतो, या मोठी लहान याला दोष देतो, या सासू सुनेला दोष देतो, या मुलगी आईला दोष देते, या सून सासऱ्याला दोष देते, बायको नवऱ्याला दोष देते, नवरा बायकोला दोष देतो. तर दोषी देणाऱ्याला सुद्धा महापातक लागते आणि त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. म्हणून कधीही कोणाला दोषी समजू नये, कोणतीही व्यक्तीला लगेच काही बोलू नये, दोषारोपण करू नये. जो दोषारोपण करून देतो त्याला महापातकाचे म्हणजे नरकाचे द्वार बघावे लागतात. ज्याचा अपराध नसून त्याच्यावर खोटी टिमकी साथ ठेवून आणि मीपणा गाजवून की मी सत्य आहे आणि तुझी चुकी आहे आणि तू दोषी आहे एवढं बोलल्याने सुद्धा दोषी ठरून त्याला नरकाचे द्वार बघावे लागतात. केवढी पण तुम्ही पूजापाठ केलेली राहिली आणि समोरच्याला तुम्ही दोषी बोलून दिलं तरी पण त्याला नरकाचे द्वार बघावे लागतात. महापातकाचे त्याच्या माथी दोष लागतो. म्हणून कोणी जाणून अजाणून या जाणून बुजून तुम्ही कोणाला दोषी तुमच्या स्वतःच्या मनाला आनंद देण्याकरता समोरच्याला दोषी ठरवणार, पण तो दोष तुम्हाला महानरकाचे द्वार बघायला लावेल. म्हणून कोणाला पण दोषी ठरवू नये. तर असे हे महापातकांचे वर्णन आहे. तर पुढे आपण अजून ऐकूया. आपल्या स्त्रीचा अपमान करणे, पुत्रांचा अपमान करणे, मित्रांचा तिरस्कार अपमान करणे, गुरुपत्नीकडे क्रूरदृष्टीने पाहणे, तो सुद्धा महापातकी असतो आणि नरकाच्या द्वारी भागीदार असतो. ब्रह्महत्या करणारा, दारू पिणारा, चोरी करणारा, गुरुपत्नीशी स्त्रीसंगम करणारा, या दुष्कर्मात दुसऱ्याला साथ देणारा, हे सर्व महापातकी होत. ते भयंकर नरकात खितपत पडतात. जो ब्राह्मणावर रागवतो, त्यांचा द्वेष करतो, दोष दाखवून त्यांच्या 4 चौघांमध्ये पाणउतारा करतो, ब्राह्मणाला बोलवून दान देतो आणि ते परत घेतो, विद्याबलाने उन्मत्त होऊन श्रेष्ठ ब्राह्मणाला निस्तेज करतो, ज्याचा काहीही दोष नाही त्याच्यावर दोषारोपण करतो, दुसऱ्यांच्या प्रगतीत अडथळे आणून आपला उत्कर्ष साधून घेतो, गुरु, ब्राह्मण, गायी यांना संकटात टाकतो, देवांना म्हणजे देवस्थानांना, ब्राह्मणांना आणि गायींना उपयोगासाठी दिलेली जमीन हडप करतो, देवांचे आणि ब्राह्मणांचे धन हरण करतो, दुसऱ्यांवर अन्याय करून द्रव्य संपत्ती मिळवतो, तो ब्रह्महत्याराच असतो यात संशय नाही. जो ब्राह्मण वेद पठण करतो पण शिवब्राह्मणाचा त्याग करतो, जो मनुष्यव्रताचा, नियमाचा, यज्ञाचा संकल्प करतो पण त्या गोष्टी करत नाही, पंचमहायज्ञाचे अनुष्ठानही करत नाही, त्याचीही पातके मंदिरापाना समानच असतात. मातापित्याचा त्याग करणे, खोटी साक्ष देणे, मातापित्याला जो वागत नाही त्याला महानरकात पडावे लागतात. आपले म्हातारे आई वडिलांना जो खूप काही बोलतो, त्याची हेटाळणी करतो, त्याचा अपमान करतो, तो पातकाचा आणि त्याला नरकाचे द्वार बघावेच लागतात. जो आईवडिलांना कधी वागत नाही त्याला महानरकाचेच द्वार बघावे लागतात. जो आईवडिलांना वागतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. पूजा नाही बी केली पण आईवडिलांना, म्हाताऱ्या आईवडिलांना तो चांगला व्यवस्थितपणे वागतो तर त्याच्या साक्षात शिव पार्वतीची सेवा केल्याचे पुण्यफळाची त्या व्यक्तीला पुण्यफळाची प्राप्ती होते. खोटी साक्ष देणे, ब्राह्मणाला खोटे आश्वासन देणे, शिवभक्तांना मांस खाऊ घालणे, भक्षण करणे, निरपराध जीवाचा वध करणे, साधुजन, ब्राह्मण, धर्म यांचे रक्षण न करणे, गायीच्या मार्गात, वनात, गावात आग लावणे ही ब्रह्महत्यासारखीच महाभयंकर पातके असतात. गोरगरिबांचे सर्व वस्त्र हरण करणे, स्त्री पुरुष, हत्ती, घोडे, गायी, भूमी, चांदी, वस्त्र, औषधी, रस, चंदन हडप करणे, उपवर कन्याचा योग्य वराशी विवाह न करणे, पुत्र आणि मित्र यांच्याशी स्त्रियांशी गमन करणे, कुमारिकेवर बलात्कार करणे, मद्य पिणाऱ्या स्त्रीशी संग करणे आणि कुलीन स्त्रियांशी सहवास करणे, त्यांना भ्रष्ट करणे सर्व महापातके आहेत. ही पापे करणाऱ्या मनुष्याची अधोगतीच होते, त्याला भयंकर नरक यातना भोगाव्या लागतात. तर आता उपपातकाचे वर्णन. सनतकुमार व्यासाला म्हणाले, हे मुने, मी तुम्हाला महापापे संक्षेपाने सांगितली, आता उपपातकाविषयी सांगते. ब्राह्मणाचे द्रव्य हरण करणे, वडील अर्जित संपत्तीची योग्य वाटणी न करणे, अति अभिमान करणे, अति क्रोध करणे, नास्तिकतेचा प्रचार प्रसार करणे, वेद ब्राह्व धर्मबाह्य
सज्जनांशी ईर्ष्या करणे, सत्पुरुषांचा द्वेष करणे, परस्त्रीशी संगम करणे, श्रेष्ठ कुळातील कन्यांना कलंकित करणे, शिवालयाच्या प्रांगणातील वृक्षांचा, बागांचा, फुलांचा नाश करणे, आश्रमात राहणाऱ्या लोकांना त्रास देणे, सेवकाचे धनधान्य पशुहरण करणे, दुसऱ्याच्या धान्य आणि पशु चोरणे, पाणी पाणवटे अपवित्र करणे, यज्ञस्थाने, बागा, सरोवर, स्त्रिया, मुले यांचा विक्रय करणे, तीर्थयात्रा, उपवास, व्रत, उपनयन संदर्भात सौदेबाजी करणे, स्त्रीधनावर उपजीविका करणे, स्त्रियांच्या अधीन होऊन राहणे, स्त्रियांचे रक्षण न करणे, परस्त्रीचा कपटाने उपभोग घेणे, वेळेवर आलेल्या काहीही न देता वाटेला लावणे, आपल्या संपत्तीचा एकट्यानेच उपभोग घेणे, निंदकाकडून धन घेणे, निंदनीय पुरुषाकडून धन घेणे, कूट व्यापार करणे, बैलाला विश्रांती न देता त्याच्याकडून सतत काम करून घेणे, जारण मारण उच्चाटन आभिचारिक प्रयोग करणे, मार्गावरील सावलीचे वृक्ष तोडणे, वेदादी ग्रंथांचे निमित्त मात्र पठन करणे, जीवालोलपता पूर्ण करण्यासाठी उत्सव आणि समारंभ ठिकाणी जाणे, ब्रह्मचर्यादी व्रताचा भंग करणे, दुसऱ्यांच्या आचरणाचा अवलंब करणे, देव, गुरु, साधू, ब्राह्मण आणि अग्नी यांची निंदा करणे, चक्रवर्ती राजाची समोर किंवा पाठीमागे निंदा करणे, देवयज्ञ, पितृयज्ञ त्यांचा त्याग करणे, सर्व कर्माचा त्याग करणे, दुराचार करणे, नास्तिक होणे, दुष्कर्म करणे, खोटे बोलणे, पूर्वकाळी दिवसा पाण्यात आणि स्त्री रजस्सला असताना तिच्याशी सहवास करणे, सामर्थ्य असून स्त्री पुत्र मित्राधिकांना निराश करणे, कटू भाषण करणे, क्रूरपणे वागणे, कर्म करताना काळ वेळेचे भान न ठेवणे, तलाव विहिरी याच्यातून पाणी दूषित करणे, पंक्तीभेद करणे, सर्व उपपातके आहेत, गायी, ब्राह्मण, कन्या, स्वामी, मित्र, तपस्वी कार्यामध्ये विघ्न आणून त्यांच्या कार्याचा नाश करणे, दुसऱ्याच्या स्त्रिया पाहून दुःखित होणे, दुसऱ्याचा धनाचा लोभ करणे, वजन काट्यात फसवणूक करणे, ब्राह्मणांना दुःख देणे, त्यांना मारण्यासाठी शस्त्रे उगारणे, ब्राह्मण असून शूद्राची सेवा करणे, शूद्र स्त्रीशी संबंध करणे, कामवश मदिरापान करणे, पाप कर्मात तत्पर न करणे, द्रव्य मिळवण्याच्या उद्देशाने यज्ञादी कर्म करणे, गोशाळा, अग्नी, जल, रस्ते, झाडांची सावली, पर्वत, बागा, देवालय अशा ठिकाणी मलमूत्र विसर्जन करणे, एखाद्याचा रस सपोट करणे, ग्रह छिद्र शोधणे, दगड, विटा, बांबू, खिळे, लाकडे, काटे टाकून मार्ग अडवणे, दुसऱ्याच्या शेताची सीमा करणे, अधिकाराचा दुरुपयोग करणे, कपट्याने शासन करणे, छळ कपट करण्यात मग्न राहणे, दुसऱ्याला ठकवून त्याचा वस्तूचा उपभोग घेणे, आपल्या सेवकाशी निर्दयीपणे वागणे, पशूंना मारहाण करून त्यांना वठणीवर आणणे, स्वामी, मित्र, गुरु यांच्याशी द्रोह करणे, स्त्री, पुत्र, मित्र, बालक, वृद्ध, बंधू, रोगी, दुर्बीळ, सेवक आणि अतिथी यांना उपाशी ठेवून भोजन करणे, नियमाचा अंगीकार करून त्यांचा त्याग करणे, ब्राह्मण, संन्यासी, याचक यांना काही दान धर्म न करता नियमाचा अंगीकार करणे आणि दुर्बळाचा पोषण न करणे, पशूंना योग्य आहार न देता त्यांच्याकडून काम करून घेणे, हा सुद्धा पापीचा भागीदारी असतो, त्याच्यावर अधिक मार लोटून त्यांना पीडा देणे, तहानभून व्याकुळ झालेल्या, घायाळ झालेल्या, आजारी व्यक्तीला नागराला झोपणे आदी कर्म करणाऱ्या कधीही सुख लाभत नाही, ते महापापी महानरकातच पडतात. जो मनुष्य तहानभुकेने व्याकुळ झालेला आहे, परिश्रमाने गलितगात्र होऊन द्वारी आलेल्या कोणत्याही व्यक्तीवर दया न दाखवता विमुख पाठवणे, तो नरकात जातो. म्हणून दारी आलेल्या व्यक्तीला पाणी प्यायला द्यायलाच हवे. अतिथी असो कोणी पण असो, पाणी त्याला दिले म्हणजे आपला शुक्र ग्रह मजबूत होतो. म्हणून कोणीही निर्मुखी आपल्या द्वाराशी आलाय, आपल्या घरात आलेला आहे, तर त्याला कधीही निर्मुखी पाठवू नये. त्याला जल तरी द्यावे, ग्लास भरून पाणी तरी द्यावे. जो पाणी देतो त्याचा शुक्र ग्रह कधीही खराब होत नाही. जो बिना पाण्याचाही द्वारी आलेला आहे, घरात अतिथी आहे, कंटाळा आहे, डोक्यावर खूप ताणतणाव आलेला आहे, गाल फुगलेले अतिथी आल्याबरोबर, तर आपल्या घरातील आपली जी लक्ष्मी आहे, तर ते लक्ष्मी ते लोक घेऊन जातात. जर अतिथी आपल्या घरी आलेला आहे ना, आपण त्याचा आदर न करता त्याला दुःख करून पाठवलं, तर आपल्या घरून दुःख करून कोणालाही पाठवू नये. रडून आपल्या घरी कोणी आलेलं आहे, बहीण बेटी कोणी आलेलं आहे आपल्या घरी, तर त्याला दुःख करून त्यांना कधीही पाठवू नये. ते रडत आपल्या घरून जर जात आहे, तर आपली लक्ष्मी आपल्या घरून घेऊन जात आहे आणि दरिद्रता टाकून जात आहे, तर हे लक्षात ठेवून घेणे. म्हणून कोणीही बहीण बेटी आपल्या घरी आली, नणीन आली, तर तिला बरोबर पाणी द्यायचं, प्यायला जेवण द्यायचं, पोटभर खायचं, वस्त्र, चोळी, दिवाळी, आखाजी, त्यांना साडी, वस्त्र घ्यायची. म्हणजे आपल्या घरात सतत लक्ष्मी घरात नांदेल. जर काही शुभ कार्य आहे आपल्या घरात आणि अचानक आपली बहीण, मुलगी, बेटी कोणी आली, तर असं समजावे साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरात आलेली आहे, कारण ती आशीर्वाद देऊन जाते. म्हणून शुभ कार्याच्या वेळी जर आपल्या सासरला जर कोणी आली माहेराई,
जर आपली नणीन आली, बहीण आली, मुलगी आली तर ती लक्ष्मीच्या समान असते, तर तिचा आदर सत्कार करावा, तिचे केस वगैरे धुवावे, नवी वस्त्री पैठणी तिला नेसायला द्यावी. असा हा अतिथी सत्कार जो करतो त्याच्या घरात लक्ष्मी सदा नांदते. आणि जो कधी पाणी प्यायला देत नाही, निर्मुखी जातो आपल्या घरातून, तर तो आपल्या घरात दरिद्रता सोडून जातो आणि आपल्या घरातली लक्ष्मी सोबत घेऊन जातो. म्हणून कोणी बी आपल्या घरी आली तर त्याला ग्लासभर पाणी देण्याची आदत नक्की असू द्या. हे लक्षात ठेवा की शुक्र ग्रह आपल्याला मजबूत करायचं असेल तर द्वारातून निर्मुखी कोणीही जाऊ नये. हसड म्हणजे आपल्या मनामध्ये सतत ध्येय हसावं. तर आता दुसऱ्याला दंड देण्यात धन्यता मानतो, निरपराधाला शिक्षा करतो, साधूला चोर, चोराला साधू. आपल्या अधिकाराचा आणि सामर्थ्याच्या बळावर परस्त्रियाचा उपभोग घेतो. लोकांकडून अन्यायाने घेतलेले धन ब्राह्मणांना देतो. ज्याच्या राज्यातील प्रजा लाच, चोर, अधिकारी, साठेबाज, व्यापारी, चोर, दरोडेखोर सत्रस्त झालेले आहे. जो मनुष्य आपल्या प्रजेची काळजी घेत नाही, तिच्याबद्दल कर्तव्य नीट करत नाही, तो राजाही नरकात पडतो. जे ब्राह्मण अशा अन्यायी राजाकडून दान घेतात तो दोषास पात्र होतो. ब्राह्मण पण दोषी बनतो आणि राजा पण दोषी बनतात आणि ते नरकात जातात. तेल, तूप, अन्न, पेय वस्तू, मध, मांस, मदिरा, अर्क, गूळ, ऊस, भाजी, दूध, दही, कंदमुळे, फळे, गवत, लाकूड, पाने, फुले, औषधी, भोजन, वाहना, छत्री, गाडी, आसन, कमंडलू, तांबे, शिसे, कथील, वस्त्रे आणि इतरही अनेक वस्तू लोभाने चोरतात, तेही नरकाचे अधिकारी होतात. अशा माणसांना नरक यातना भोगल्याशिवाय शारीरिक कष्ट सोसण्यासाठी नानाविधी योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. उपरोक्त पापकर्म करणाऱ्यांना यमदूत जराही दयामाया दाखवत नाही, ते त्यांना दुःख देतच. यमलोकी नेतात. यमराज कष्ट, दुष्ट आणि पापी जणांना शासन करणारा आहे. अज्ञानी असूनही नियम व आणि सदाचाराने वागणारा, जीवाकडून काही अपराध पडला तर गुरुच त्याला प्रायश्चित सांगून शिक्षा देतात. परस्त्रियांवर अत्याचार करणारा, अन्यायाने व्यवहार करणारा, चोर यांना राजा शासन करतो. पण जे गुप्तपणे पापकर्म करतात त्यांना यम धर्म शासन करतो. मनुष्य मरतो तेव्हा त्याने कमावलेले सर्व ऐश्वर्य आणि धन घरातच राहते. आप्तबंधू स्मशानापर्यंत जाऊन परत येतात, पण परलोकी प्रवास त्याच्या पाप पुण्याईने गाठोडे बरोबर नेतो. आपण कुठले पुण्य केलेले आहे आणि कुठले पाप केलेले आहे ते आपल्यासोबतच येते. म्हणून आपल्या पाप पुण्याईने आपल्याला ते द्वार जे आहेत स्वर्गाचे द्वार आपल्याला मिळतात. जर आपण कोणी पाणी प्यायला दिलं असेल, आपण घरात जो अतिथी आलेला आहे त्याला पाणी प्यायला दिलं असेल, तर ज्या वेळेस आपला मृत्यू होतो, जेव्हा यमदूत आपले प्राण घेऊन जातात, आपला आत्मा घेऊन जातो, त्यावेळेस आपल्याला भुकेलं आणि ताणेलं यमदूत घेऊन जात नाही. रस्त्यात आपल्याला पाणी प्यायला दारोदारी सर्व तिथं देव हाजीर राहतात. म्हणून आपल्याला आपले पाप पुण्याचे गाठोडे आपण सोबत घेऊन जातात. तर ते आपल्याला माहिती आहे की आपला स्वभाव कसा आहे, आपण कोणते कार्य करतो. कारण प्रत्येकाला हे अशी जाणीव राहते ज्याला त्याला की आपण कुठले वाईट कर्म करतोय, कुठले कर्म चांगले करत आहे. जर आपले कर्म वाईट नाही, आपल्या कर्मावर आपल्याला विश्वास आहे, तर आपले चांगलेच होते. आणि आपले कर्म वाईट आहे, आपली आत्मा आणि परमात्मा ही साक्ष देते. ज्या वेळेस आपण झोपतो त्यावेळेस आपली आत्मा आपल्याला साक्ष देते. आपण दिवसभरातून कोणाबरोबर कसे वागलो, कोणाचा आत्मा दुखवलाय, कोणाला ताणे टोमणे दिलेले, कोणाला कोणत्या रीतीने आपण वागलेलो आहे आणि कोण आपल्याबरोबर कोणत्या रीतीने वागलेले, कोणी आपलं मन दुखवलेलं आहे आणि आपण त्याला काही प्रतिउत्तर न देतात तो आपण सहन करून घेतलेलं आहे समोरच्याचं, तरी पण आपला आत्मा आपल्याला गवाही देतो की आपण चांगले आहोत की खराब आहोत. तर आपले कर्म आपले चांगले आहेत तर आपल्याबरोबर चांगलंच होतं, आपल्या मुलांचं चांगलं होतं, आपल्या नवऱ्यांचं चांगलं होतं, आपलं चांगलं होतं. तर आपल्या कर्माचं गाठोडं ज्यावेळेस आपण मरतो त्यावेळेस त्या पुण्यकर्माचं गाठोडं आपल्याबरोबर घेऊन जातो. कारण आपल्याला माहिती आहे आपण कोणाचं मन दुखवत नाही, आपण कोणाला भलं वाईट बोलत नाही, कोणाशी ईर्ष्या करत नाही, कोणाची आपण लालसा धरत नाही. म्हणून आपले कर्म चांगले आहेत, म्हणून आपल्याबरोबर चांगलंच होणार आहे सर्वांना. आपल्या आपल्या कर्माची गॅरंटी त्याला ज्याला राहते. म्हणून आपल्याबरोबर आपले कर्म चांगले तर आपले कर्माचे पुण्याचे गाठोडे आपण सोबत घेऊन जातो. म्हणून आपल्याला हा भीती नाही राहत की आपल्याला यमदूत नरक यातनामध्ये टाकणार आहे. कळत न कळत आपल्या हातून पापे घडतात. पापे कशी घडतात? खोटं बोलणं पाप आहे, कोणाला दुसऱ्यांशी निंदा करणं पाप आहे, कोणाची चुगली करणे पाप आहे, कोणाला दोषी ठरवणे हे पाप आहे. पण आपण कोणाला दोषी ठरवत नाही, कोणाची चुगली करत नाही, कोणाच्या काही भलं बुरं बोलत नाही, तर आपले कर्म कुठून वाईट होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणून कर्म असे करा की आपण कोणाचं मन दुखवत नाही आहे, तर कर्म आपले चांगलेच होतील. आपल्या मुलांची प्रगतीच होईल, आपल्या नवऱ्याचे आयुष्यच वाढेल, आपल्या घरात सुख समृद्धी शांती पैसा अडका महालक्ष्मी कच्च्या घड्याने पाणी भरेल एवढी आपल्याला पूर्ण गॅरंटी. कारण आपण
कोणाबद्दल पण चांगला विचार करतो, कोणाबद्दल बी आपली चांगली सोच आहे, चांगला विचार आहे, म्हणून आपल्या कर्मपुण्याचं गठोडं हे चांगलंच राहील म्हणून एक गॅरंटीने 100% सांगतो. आणि ज्याच्या हातून छोटे मोठे पापं घडलेली बी आहेत, कोण असं आहे की त्याच्या हातून पापे घडतच नाही, तर पापे घडतात, अनवश्य घडतात, हे मी मान्य करते. पण ते पापे आपल्याला कमी करायचे आहेत, हे शिव महापुराण कथा ऐकून आपण आपले पापे कमी करू शकतो आणि आपल्या पुण्याचा वाटा आपण जास्त करू शकतो. म्हणून पुण्याचा वाटा आपल्याला जास्त करायचा आहे, तर आपल्याला हे कोणाशी वाईट बोलायचं नाही, कोणाची चुगली नासलती करायची नाही आहे, तर आपण म्हणून कोणाशी वाईट बोलायचं नाही आहे. तर हे पाप कर्म करणाऱ्या अधोगती मिळतात, भयंकर यातना आणि दुःख प्राप्त होते. कोणतेही कर्म, मग सत्कर्म असो की दुष्कर्म असो की परिणाम असो, दिल्याशिवाय शांत होत नाही. ज्या वेळेस यमदूत आपली आत्मा घेऊन जातो त्यावेळेस आपण कोणाला पाणी पाजलेलं आहे, तर आपल्याला बी भगवंत रस्त्यामध्ये पाणी पाजतो आणि निर्मुखी पाठवत नाही, आपली अवहेलना करत नाही, आपल्याला नरक यातना भोगाव्या लागत नाही. आपल्या कर्माचे, पुण्यकर्माचे आणि पापकर्माचे गाठोडे आपण सोबत घेऊन जातो, म्हणून आपल्याला पुण्याचा वाटा सर्वात जास्त करायचा आहे. तर शिव महापुराण कथा ऐकून जी छोटी मोठी आपल्या हातून पापे घडलेली आहेत, तर ती पापे आपल्याला नष्ट करून आपल्याला पुण्याचा वाटा करून घ्यायचा आहे. आणि म्हणून आपण कोणाचं मन दुखवायचं नाही, कोणाशी ईर्ष्या करायची नाही, कोणाची लालसा करायचं नाही, कोणाला भरभुरं बोलायचं नाही, कोणाला दोषारोपण करायचं नाही. दोषारोपणने सुद्धा आपल्याला पापे लागतात, तर दोषारोपण करू नये, कोणाचं मन दुखवू नये. म्हणून आपल्याला या शिव महापुराणाच्या कथा वारंवार श्रवण केल्याने व्यक्ती पापमुक्त होतो आणि आपल्या पुण्याचा कर्म सर्वात जास्त होतो. तर कोटी कल्पामध्ये त्या पापाचा नाश होत नाही. जो मनुष्य मन, वाणी आणि शरीराने स्वतः पाप करतो, दुसऱ्यांकडून पण करून घेतो, दुसऱ्याला दुष्कर्म अनुमोदन करतो, त्याला नरक रूपी फळ प्राप्त होते. जो व्यक्ती स्वतः पण पाप करत आहे आणि दुसऱ्याला बी चुकीचा मार्ग दाखवत आहे, तर तो सर्वात जास्त नरकगामी बनतो. नरकच्या यातना भोगाव्या लागतात, कुंभी पाकात फेकावं लागतं. तर अशा या नरक यातनाच्या ज्या वर्णन होतं, तर मी तुम्हाला या नरक यातनाचं वर्णन सांगितलं. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून आपण कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. पुढे आपण यमलोकाचा मार्ग कसा आहे आणि यमलोक आपल्याला कसे घेऊन जातात रस्त्यातून, आपल्या पुण्याचा वाटा कसा आहे, त्यानुसार आपल्याला यमदूत कसे घेऊन जातात, तर संपूर्ण माहिती यमलोकाची पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. कमेंट्स करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. जय श्री महाकाल.